नमस्ते सर. आपण निब्बाना आयुर्वेदामध्ये कोणत्या तक्रारींसाठी आलात आणि कशासाठी मी उपचार मला घेता? आमवात आहे, त्या आमवातासाठी आली. काय काय त्रास व्हायचा आपल्याला? सुरुवातीला फक्त जरा गुडघे दुखायचे, हाताचं बोटाचं जरा एका बोटाला असं मोठं टेंगूळ आल्यासारखं होतं. थोडंसं शोल्डर हात वर करायसाठी प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मी त्या प्रॉब्लेम आधी ऑर्थोपेडिक्स ॲलोपॅथी घेत होते. मग आता ते आयुर्वेदिक सुरू केले आपले. आणि निब्बाना आयुर्वेदाचा रेफरन्स कसा मिळाला आपल्याला? मी यूट्यूबवर पॉडकास्ट सरांचं पाहिलं. रात्री झोप येत नाही म्हणून ते असे पॉडकास्ट पाहिजे. कोइन्सिडेंटली माझ्या लकनी मी सरांचं पाहिलं. जेव्हा ते ऐकलं तेव्हाच इतकी इम्प्रेस झाले. आणि कधी उजाडते आणि आपण कधी सरांना कॉन्टॅक्ट करतो. नंबर घेतला, फोन केला मॅडमना. मग मॅडमनी तेव्हा सांगितलं जसं लॉट असेल त्याप्रमाणे अपॉइंटमेंट देऊ. पण माझं लक जबरदस्त. मला लगेचच सर येणार होते, तेव्हा मिळून गेली अपॉइंटमेंट. वा वा, खूप छान. म्हणजे शुभस्य शीघ्रम तसं झालं माझं. अच्छा ताई, मग आपण आता निब्बाना आयुर्वेदमध्ये उपचार घेत आहात. 2 आठवडे आपण आता इथं होतात पुण्याच्या आश्रमामध्ये. इथला अनुभव कसा होता तो सविस्तर सांगा. इथला अनुभव म्हणजे खूपच, वातावरण तर इतकं सुंदर. आणि गेले 2-2.5 वर्ष माझ्या दुखण्याने मी घराबाहेरच पडली नव्हती. त्यामुळे इथं आल्याला मला इतकं प्रसन्न वातावरण वाटलं. निसर्गाच्या सानिध्यात मला आवडतं ते मला सुख इथं अगदी 15 दिवसात भरभरून मी मिळवलं. त्यामुळे मग मी म्हणजे त्या प्रसन्न वातावरणातनं निघून इतकं हे छान वाटलं. मग इथले उपचार आणि एकंदरीत जी ट्रीटमेंट होती ती कशी होती? ट्रीटमेंट खूपच छान होती. बऱ्या व्हाल ताई तुम्ही पूर्ण? नक्की बरी होईल, विश्वास आता आहे. तुमची तब्येत कशी आहे? येण्याआधी आणि इथे जे आता आपण राहिलात त्यात काय फरक वाटतोय? किती चेंजेस जाणवले? कुठल्या कुठल्या लेवलला? चेंजेस म्हणजे आता शरीराचं दुखणं तर थोडंसं राहणार. आणि माझं वय आता वय आहे माझं 75. त्यामुळे इम्युनिटी कमी, हे कमी, थोडंसं इमोशनल स्वभाव असल्यामुळे मनोबल माझं. पण सर कायम पुशअप करत राहतात की हे करा. तर त्यामुळे ते मनात मी खूप प्रसन्न वाटते. आता शरीराचं 19-20 थोडं होता पूर्ण होईल. फ्रेश आहात ताई तुम्ही? मन खूप शांत झालं आणि एकदम प्लेझंट. बाहेर बसलं की एकदम मन शांत होऊन, मन शांत असलं तर हळूहळू सगळं होतंच. ध्यानधारणा साधना जे आपण करतो त्याच्याने कसं वाटतं इथे? त्याने खूप छान वाटतं. उलट या मोकळ्या वातावरणात सरांनी निसर्गाचं देणं त्याच्यात खूप, म्हणजे मला तर इथं मंदिरासमोर पार आहे, तिथं बसले होता आणखीन प्रसन्न वाटायचं. अरे वा. मनाने म्हणजे तिथून उठू नये असंच वाटायचं. आपल्या काही ह्याच्या थेरपीसाठी मला 1-2 तिकडनं बोलून आणायला गेलं. म्हणजे इतके मी खुश झाले. वा, छान. ताई, डॉक्टर निलेश सर आणि डॉक्टर अपेक्षा मॅडम यांचा स्वभाव कसा वाटला? काय? खूपच छान. म्हणजे बियॉन्ड, म्हणजे इतके शांत, इतके प्रेमळ, रुग्णांविषयी इतकी तळमळ असणारे डॉक्टर पहिल्यांदा पाहिले. आणि ज्या तळमळीने ते सगळं आम्हा लोकांसाठी हे करतात ना, त्याला म्हणजे साष्टांग म्हणजे 1000 रुग्ण ते हे करतात, 1000 लोकांचे 1000 स्वभाव त्यांना हे, पण इतके शांत आणि हसतमुख असतात की त्यांच्याशी बोलल्यानेच आम्हाला अर्ध अधिक छान वाटायला लागतं. प्रश्नच नाही. अपेक्षा मॅडम ते शांततेची मूर्ती आहे. खरंय. ताई, तुमचा जो हा त्रास आहे आमवाताचा, याच्यासारखे जे इतर रुग्ण ज्यांना हा त्रास आहे त्यांना तुम्ही निब्बाना आयुर्वेदाच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? मी 110% मी जशी इथं ट्रीटमेंट सुरू केली ना, 3-4 महिन्यातच म्हटलं देवा, निलेश सरांच्या म्हटलं त्या प्रयत्नांना, त्यांच्या ह्यांना यश दे. त्यांच्या पुण्यकर्म करतायत ते. शेवटी असे आहे ना, व्यवहार म्हणून ते सांभाळणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. पण जे एक प्रेमाने आणि ह्याने करतात ना, ते त्यांच्या पुण्यकर्मात भर घालू दे. आमच्यासारखे रुग्ण पटापटा बरे होऊन त्यांचं पुण्यकर्म वाटू दे. आणि मी तर नक्कीच, म्हणजे आधीच ठरवलं होतं मी बरी होऊ दे. मी अधनंमधनं का होईना निब्बानासाठी मला माझ्या ह्याने जेवढी काय हे मदत नाही म्हणत मी, पण जेवढं काही मला कॉन्ट्रीब्यूट करता येईल तेवढं मी 110% वा.
अगदी मी मनाशी म्हणजे आत्ता नाही आहे तुमच्या समोर नाही सांगत, मनाशी मी 3-4 महिन्यापूर्वीच ठरवलं. म्हटलं देवा मला लवकर बरं, आता काय आपल्याला हे नाही आहे, कुठच्या तरी चांगल्या कार्यात आपलं खालीचा वाटा जर देता आला तर तो मी नक्कीच देते आणि तो योग मला लवकरात लवकर येऊ देत एवढीच प्रार्थना आहे. लवकरच येईल. तुमचे प्रयत्न तसे आहेत, तुम्ही खूप मेहनत पण घेताय आणि सगळी टीम त्याच्यासाठी तुमच्या सोबत आहे कायम. तर आपण याच सगळ्या प्रयत्नांनी तुम्हाला लवकरात लवकर बऱ्या वाटणार आहे. आता तुम्ही बऱ्या पण झालेल्या आहात. तर हीच साधना, हेच प्रयत्न आपण यापुढे सुद्धा व्यवस्थित नियमितपणे सुरू ठेवूया. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.